सोबत माझी मुलगी आहे, मी दाखवतो तुम्हाला. तसेच आमच्या सौ फोटो काढतात. आणि हे आमचं प्रति केदारनाथ मंदिर पाहू शकतो. पर्यटक आत्तापासूनच आमच्या गावाला विजिट करतात. आणि काही जमिनी आमच्या ज्या पाण्याखाली गेल्या नाही, म्हणजे हा वरती आहे. आमच्याकडं भात शेती जास्त पिकली जाते, तुम्हाला दाखवू शकतो, तुम्ही पाहू शकता. तसेच आमची कन्या आणि खूप मजा येते गावाला. हे समाधान आहे ना, भेटणारच नाही, असं कुठं दुनियेत भेटणार नाही. हे समाधान गावाला भेटतं. पाहू शकता ही शेती भात शेती केली आहे. पावसाळ्याचे थोडे थोडे दिवस आहेत आणि पाणी अशा प्रकारे पाणी दाखवतो तुम्हाला. पाटाने पाणी आमच्याकडे शेताला जात असते, ही भात शेती. तसंच हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे छोटासा. पहिली छोटी पायवाट होती, पण तो काही शेतकऱ्यांनी आपली स्वतःची जागा दिलेली आहे. जागा देऊन हे पायवाट छोटा वन व्हेकल जाईल असा मार्ग केलेला आहे. आमचे बाबा पूजा करून आलेत. ओके, काय नाही, अरे गणेशला फोनच लागतो, पण उचलून नका, झोपून गेला तिकडे काय होईल पुढे. हा नाही, कुठे झोपून गेला? ट्रेन आलाय ट्रेनने. पण पहिली गाडी भेटायला पाहिजे ना त्याला. हो, काही गणेश भक्त बघा ट्रेननी गावाला येतात. आणि आमचे बाबा आत्ताच देवाची पूजा करून आलेत. हे आमचं प्रति केदारनाथ मंदिर आहे. खूप छान असं मंदिर उभारलंय. मंदिराचं काम अजून थोडंसं पेंडिंग आहे. पावसाळा जास्त असल्या कारणाने काम चालू नाही केलं. आणि आमचे बाबा असू द्या बघा, त्यांचं वय वर्ष. बाबा किती आहे तुमचं? 76 वय आहे. तुम्हाला एक सांगतो वय विचारण्याचं कारण, आता पुढे तुम्हाला सांगतो. तर तिथे जे आम्ही रस्त्यामध्ये माती जी हा इकडचा जो गाळ होता, हा गाळ मी तुम्हाला दाखवतो. हा गाळ रस्त्यामध्ये उतरंडी आहे, थोडीशी स्लोप आहे. आणि हा गाळ पावसाने इथे साचला होता. पावसाने इथे गाळ साचला आणि गाळ हा इथे जमा झाला. बघा इथे थोडासा पाण्याचा झरा इथे उगम पावतोय. उगम इन द सेन्स हे वावरातूनच पाणी झिरपून खाली येतं ॲक्च्युली. आणि हेच पाणी जाण्यासाठी आम्ही बघा हे काल ही सगळी जी माती तुम्ही पाहताय, ही माती आमचे ग्रामस्थ काही बांधव जे समाज कार्यामध्ये काहीतरी आपला छोटासा हातभार लावावा या निमित्तानं काही बांधव आले होते इथे. कालचा दिवस होता तो. आणि हे पूर्ण मी आज जिथे चालतोय ते पूर्ण माती साठली होती, मातीचा रट होता. हा रट आम्ही काही समाज बांधवांनी गावातील हा रट आम्ही हा बाजूला केलेला आहे. तसेच वरून जे येणार पाणी होतं छोटासा, जो झरा म्हणू शकतो आपण, छोटासा झरा नाही म्हणू शकत कारण हे पावसातून झिरपून आलेलं पाणी आहे. आणि हे पाणी जाण्यासाठी मार्ग थोडासा इथे आपण केलेला. बघा खाली आहे हे आमचं उरमोडी धरण आपण पाहू शकता. उरमोडी धरणामध्ये काही शेती तर आमची गेलेली आहे आणि काही जी वावरं शिल्लक आहेत ते अजूनही शेतकरी भात शेती लावून आपला उदरनिर्वाह चालू ठेवत आहेत. तसं पाहायला गेलं तर बरेचसे एक 60% लोक, 60-70% म्हणू आम्ही, की लोक गावी शेती वगैरे सोडून मुंबईला गेले. त्याचं रिझन आहे की उरमोडी धरण. उरमोडी धरणाला जवळजवळ मला वाटतं 25 ते 30 वर्ष कंप्लीट झाले आहेत. हे पाहू शकता सोमनाथाचं मंदिर आहे आमचं. सोमनाथाचं मंदिर
आमचं नवीन उभारणार आहोत आम्ही. सध्या आमचं हे मंदिर बनत आहे, ते मंदिराचं काम चालू असल्या कारणाने आम्ही मंदिराचे श्रीफळ जो चढवतो ते ह्या छोट्याशा मंदिरामध्ये श्रीफळ चढवतो. हे आमचे दादा प्रदीप दादा सकपाळ गावाला आलेत उत्साहाने. प्रतिवर्षाप्रमाणे स्वतःच्या घरी एक 1.5 दिवसाचा गणपती असतो त्यांचा, तो सण साजरा करून गावाला म्हणजे उत्साहाने येतात, दरवर्षी येतात आणि खूप मजा घेतात. प्रदीप दादा काय सांगाल तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला? हा गणपती सण फार गावी उत्साहाने साजरा केला जातो आणि विशेष करून हा पावसाळ्यात आणि या परिसरात जो पावसाचा पूर्ण आनंद लुटत साजरा करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि मला दरवर्षी यायला मिळत नाही, कामाच्या निमित्ताने सुट्ट्या मिळत नाही, पण यावर्षी योग मिळाला आणि मला तो कधीच चुकवायचा नव्हता. आणि आम्ही आता मंदिराचं काम पण करत आहोत आणि मंदिराचं लवकरात लवकर आमच्या केदारेश्वराचा जीर्णोद्धार आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि त्यासाठी सगळ्या गाव पूर्ण आम्ही मेहनतीने एकजुटीने हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि केदारेश्वर आमच्या पाठीशी उभा राहील. आणि गणपतीचा सण आहे आणि उद्या आमचं विसर्जन आहे. सगळे त्याच्या तयारीत लागलेले आहेत आणि गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मजा करा. गणपती बाप्पा मोरया. दादा खूप छान तुमचं छोटंसं व्यक्तिमत्व विचार इथे मांडले. बरोबर, आज ही व्यक्ती जी उभी आहे ना, म्हणजे तुम्हाला दाखवत आहे तरी ती खूप बिझी असते मुंबईला आणि बरोबर ते वेळात वेळ काढून गावाला येतात. त्यांच्या हातात तुम्ही पाहू शकता तांबळा आणि तांब्या पूजेचं साहित्य आहे. म्हणजे उत्साह खूप आहे. तुम्ही इथून पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की आमच्या गणपतीचं विसर्जन कशा पद्धतीने होतं. आमच्या गावाला गणपती जे आहेत ते जवळजवळ 50-60 गणपती असतील. 60 गणपतीचं विसर्जन आम्ही या उरमोडी धरणामध्ये करतो. उरमोडी तीरावरती विसर्जन होतं आणि एक आम्ही त्याची तितकीच काळजी घेतो. पाहू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सध्या आम्ही काम चालू आहे. त्यामुळे मला थोडंसं असं दिसेल मंदिर, पण मंदिरामध्ये काम चालू आहे, पण आता ह्या पावसामध्ये काम थांबलेलं आहे. तर आजूबाजूला पाहू शकता असा परिसर आहे. उरमोडीच्या धरणाच्या तीरावरती हे मंदिर आहे प्रति केदारनाथ आणि हे उरमोडी धरण तुम्ही पाहू शकता. खूप छान असा उरमोडी धरण आणि पाणी आता खूप पाण्याची पातळी तसं बघायला गेलं तर खूप वाढलेली आहे. पाऊसही तितकाच पडला आहे आणि पाण्याची पातळी वाढून इथे आमचं एक जुनं मंदिर होतं लक्ष्मी मातेचं. आम्ही मर्याय बोलायचो, ते मर्यायचं मंदिर होतं इथे आणि हे मंदिर आम्ही इथून काढलेलं आहे कारण की मंदिरामध्ये या उरमोडी धरणाचं पाणी जायचं आणि हे आम्ही मंदिर इथून हटवलेलं आहे. आणि त्याची जी मूर्तीची पूजा आम्ही त्या सोमनाथाचं मंदिर तुम्ही पाहिलं असेल त्या मंदिरामध्येच करतो. सर श्रीफळ वगैरे लोक श्रद्धेने भावनेने घेऊन येतात. ते श्रीफळ आम्ही तिथे सोमनाथाच्या मंदिरामध्येच पाहू शकता तुम्ही. ही धरणाची पातळी खूप लांबपर्यंत आहे आणि नावली पाटेकर जे गाव आहे दाखवू शकतो. खूप थोडा झाडी आहे, जंगल आहे आमच्याकडे. झाडे तुम्हाला भरपूर दिसतील आणि इथे च्याच बाजूला पाटेकर म्हणून गाव वसलेलं आणि पाटेकरच्याच वरती एक वज्राई धबधबा म्हणून एक आपल्या जागतिक दर्जाचा धबधबा आहे, तो तिथे आहे. मी आता इथून थोडंसं नाही दिसत आहे ते, परंतु अशा पद्धतीनं हे आमचं गाव धरणाच्या काठी वसलेलं आहे. हे मंदिर आहे. या मंदिराला नक्कीच मंदिर विचारपूस करत आहे. काही आले होते आणि
त्याचा जो ॲडव्हर्टाइजमेंट आपण म्हणू शकतो किंवा प्रसिद्धी जी केली ती खूप छान पद्धतीने व्हायरल झाली. थांबतो मित्रांनो, कारण की हराळी काढायची आहे आणि घेऊन येऊ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही विसर्जन कशा पद्धतीनं. त्याचबरोबर आपण आज संध्याकाळची आरतीसुद्धा व्हिडिओमध्ये काही व्हिडिओमध्ये दाखवली जाणार तुम्हाला कशा पद्धतीने होते. आरती झाल्यानंतर संध्याकाळी भजनसुद्धा महिला मंडळ भजन करत असते आणि त्या भजन महिला गात असतात. खूप छान असा कार्यक्रम प्रत्येक दिवशी होत असतो. तर धन्यवाद मित्रांनो. आपण आता हराळी काढायची आम्हाला. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की कसा वाटला व्हिडिओ आणि सजेशनसुद्धा द्या की काय केलं पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.